संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील 8वी ओवी आहे. ओवीचा सविस्तर अर्थ आणि संदर्भ. ओवी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली 8. 1. शब्दशः अर्थ. नाना प्रमेयांची परी अनेक प्रकारचे सिद्धांते, गूढतत्वे किंवा विषयांचे निरूपण निपुणपणे पाहता कुसरी बारकाईने, कौशल्याने किंवा चाणाक्ष दृष्टीने पाहिले असता दिसती उचित पदे माझारी, त्यामध्ये योग्य, समर्पक आणि अर्थपूर्ण शब्द पदे रचलेले दिसतात. रत्नेंभली, जी श्रेष्ठ किंवा मौल्यवान रत्नांप्रमाणे चमकतात. 2. ओवीचा भावार्थ व पार्श्वभूमी. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथारंभ करताना श्री गणेश, सरस्वती आणि आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना नमन करतात. त्यानंतर ते भगवद्गीतेच्या संस्कृत श्लोकांचा मराठी भाषेत प्राकृत अनुवाद करण्याच्या आपल्या संकल्पाबद्दल बोलतात. या ओवीत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीतील शब्दरचनेचे श्रेष्ठत्व वर्णन करताना म्हणतात, या ग्रंथात निरनिराळ्या सिद्धांतांची व तत्वज्ञानाची मांडणी अशा कौशल्याने केली आहे की जर तुम्ही बारकाईने पाहिले तर त्यातील प्रत्येक शब्द एखाद्या मौल्यवान रत्नासारखा योग्य ठिकाणी सुंदरपणे शोभून दिसतो. ज्याप्रमाणे एखाद्या दागिन्यात रत्ने योग्य जागी बसवली की त्याचे सौंदर्य वाढते, तसेच भगवद्गीतेचा अर्थ सोपा करून सांगताना वापरलेले प्राकृत मराठी शब्द हे रत्नांसारखे तेजस्वी आणि अर्थपूर्ण आहेत. ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओवी 8. थोडक्यात अर्थ. या ओवीत संत ज्ञानेश्वर म्हणतात की या ग्रंथात मांडलेले तत्वज्ञान आणि त्यासाठी वापरलेली शब्दरचना इतकी कौशल्याची आहे की त्यातील प्रत्येक शब्द एका मौल्यवान रत्नासारखा योग्य जागी शोभून दिसतो.